नमस्कार. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली असून मुंबईमधील आंदोलनावर जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना आझाद मैदानाची परवानगी नाकारली आहे. यानंतर देखील जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये धडकणार असल्याचं सांगितलंय. या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या मदतीला रोहित पवार धावून आले आहेत. आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनासाठी परवानगी मागितली होती. मात्र आता आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये आझाद मैदान आणि शिवाजी पार्क या मैदानांची क्षमता कमी असून जरांगे यांना आझाद मैदान आणि शिवाजी पार्क मैदानावर आंदोलन करता येणार नाही असं म्हटलं आहे. पोलिसांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावल्यानंतर रोहित पवार यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयात जात पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. यावेळी मराठा आंदोलकांना आंदोलनासाठी जागा करून द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे. मराठा बांधव लाखोंच्या संख्येने येत आहेत, त्यांची योग्य सोय शासनाकडून झाली पाहिजे. महिला देखील येत आहेत, त्यामुळे पोलिसांची सुरक्षा असली पाहिजे अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे. पण महापालिकेकडे सरकारकडून अजून कोणतीही सूचना आलेली नाही. पोलीस आयुक्तालयातून जागा बदला असं सांगण्यात आलं आहे. मनोज जरांगे यांचे समन्वय आणि पोलीस यांच्यात चर्चा देखील सुरू आहे. तेच निर्णय घेणार आहे. पण जरांगे पाटील यांच्यासोबत लाखो लोक येत आहेत, त्यांची सुविधा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया देखील रोहित पवार यांनी दिली आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून विसरू नका. धन्यवाद.